भारतीय जनता पार्टी ठाणे व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या गावदेवी मैदान परिसरातील न्यू प्रभात नगर श्री साईबाबा मंदिराजवळ नवमतदार नोंदणी, आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड वाटप तसेच घरेलू कामगार कल्याण योजना व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये नवमतदारांची नोंदणी तसेच आधार कार्डमधील नाव व पत्ता तसेच घरेलू कामगार कल्याण योजनेअंतर्गत महिलांना मार्गदर्शन तसेच आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आलं होतं। यामध्ये बायोलाईफ टेक्नॉलॉजीच्या वतीने विविध आजाराबाबत नाडी तपासणी तसेच मधुमेह चाचणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचे उद्घाटन ठाण्यातील नामवंत वकील सलीला मोकल व ज्येष्ठ वकील श्री किसन सुकरे यांच्या हस्ते पार पडलं। या शिबिराला माजी नगरसेविका मृणालताई पेंडसे, माजी नगरसेवक सुनील जोशी आदींनी भेट दिली। सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मडवी आदींनी केलं होतं। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामध्ये घरेलू कामगार कल्याण योजनेअंतर्गत परिसरातील गरीब व गरजू महिलांना दिलासा देण्याचं काम डॉक्टर राजेश मडवी यांनी केलं। त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेविका सौ प्रतिभा मडवी व भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांचं या उपक्रमाचं कौतुक केले व आभारी व्यक्त केले। यावेळी विकास घांगरेकर, प्रशांत कळंबटे ही उपस्थित होते। यावेळी या शिबिराचे आयोजक डॉक्टर राजेश मडवी, सौ प्रतिभाताई मडवी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। आमचं जे नेतृत्व आहे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब हे महायुतीचे मुख्यमंत्री सर्व आता योग्य प्रकारे झालेलं आहे। सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे हा जो कार्यक्रम राबवतोय त्याला खूप छानसा प्रतिसाद आहे। गावदेवी हा प्रभाग इथे आपण आज नवमतदार नोंदणी, आधार कार्डचं शिबिर आहे, घरेलू कामगाराचं शिबिर आहे, आयुष्यमान भारत कार्डचं शिबिर आहे, तसंच थोड्या वेळात इथे डॉक्टर पण येतील। त्याच्यात आपण नाडी परीक्षा, ब्लड प्रेशर, नंतर डायबिटीस परीक्षण असं आपण इथे सर्व ठेवलं आहे। खरंच या परिसरातल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे स्लम भाग आहे, त्यांना सरकारी योजनांची खूप कमी माहिती असते। आता घरेलू कामगारमध्ये मागे पण सरकारकडून त्यांना भांड्यांचं किट आलं होतं। तर असंच सर्वांचं नोंदणी करून आणि नवमतदार जो आपला पुढचं भविष्य आहे भारताचं, त्यांना पण या निवडणूक प्रक्रियेत आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे, म्हणून त्यांची नोंदणी असा असा उपक्रम आपण इथे ठेवलेला आहे। 10 ते 2 हा आपण उपक्रम ठेवला आहे। त्याच्यामुळे माझं अपील असेल लोकांना की जास्तीत जास्त संख्येने येऊन या योजनेचा लाभ घ्यावा। एकंदरीत घरेलू कामगारांना आपण दिलासा देण्याचं काम करताय, किती कामगारांना आणि कशा पद्धतीने त्यांना दिलासा मिळणार आहे? आपण जर बघितलं तर कुठल्याही फ्लॅटमध्ये या घरेलू महिला काम करतात या स्लम भागातून येतात। आपण कुठलंही स्लम बघा, गावदेवी बघा किंवा चिखलवाडी बघा किंवा तुमचं नागोबाची वाडी, असा जो सगळा पट्टा आहे या सर्व महिला राहतात आणि त्या त्यांच्या कामामुळे आपल्यापर्यंत पोचत नाही। तर आपली हे कर्तव्य आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोचून या योजना काय त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजेत आणि त्याचा लाभ जेणेकरून त्यांना मिळेल। पद्धतीने ते आरोग्य शिबिर असणार आज इथे आपण विविध प्रकारच्या योजना आणि मतदार नोंदणी, घरेलू कामगार योजना आहे, तसंच हे आरोग्य शिबिर हे जरा वेगळं आहे, आयुर्वेदिक नाडी परीक्षणाचं आहे आणि त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। आज आपल्या ॲलोपॅथी आणि बरेच उपचार आहेत ते महागडे आहेत, तर आयुर्वेदाकडे नाडी परीक्षणाद्वारे कसे त्यांना लाभ होईल याचं इथे मार्गदर्शन होणार आहे। नंतर त्यांच्या सेंटरवर जाऊन उपचार घेता येतील। तर इथल्या नागरिकांना इथे त्यांच्या जवळ हे सर्व आलेलं आहे आणि त्यांचा भरपूर
त्यांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करेन. धन्यवाद. नमस्कार. तिकडे जो उपक्रम त्यांनी डॉक्टर राजेश मडवी आणि त्यांच्या मिसेस प्रतिभा मॅडम यांनी जो सुरू केलेला आहे आणि नेहमी करत असतात ते वारंवार, तर हे घरेलू कामगारांसाठी ही जी योजना काढलेली आहे ती अनेकांना माहीत नसते आणि असंही झालेलं आहे की अनेकांनी नोंदणी केलेली आहे पण त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही आहे. त्यामुळे पुन्हा हा प्रोग्राम आयोजित करून ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांनी पण लाभ घेता येईल आणि ज्यांनी नोंदणी करून मिळालेलं नाही त्यांना पण ह्याचा लाभ घेता येईल, म्हणजे त्यांना फायदा होईल त्या ह्याचा. आणि ह्या बायका अतिशय कष्ट करत असतात, तर त्यांना कुठून ना कुठून ह्या मदत मिळावी आणि काही सहाय्य याच्यासाठी हे नेहमी करत असतात. तर हा उपक्रम खूप चांगला आहे आणि या भागातल्या लोकांना सांगते की त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि असेच कार्यक्रम पुढे चालू ठेवेल. नवमतदार नोंदणी पण या अभियानामध्ये उपक्रमामध्ये सुरू झालेली आहे. त्याचा या नागरिकांना कसा फायदा होईल? म्हणजे अनेकांची काहीकांची नावं नव्हती किंवा काहीकांचे पत्ते बदललेले आहेत, त्यामुळे त्यांना मतदान करता आलेलं नाही आहे. तर त्यांना खूप लाभ होईल ह्याचा आणि हे म्हणजे इतकं सोप्या पद्धतीने होईल, म्हणजे त्रास न करता लोकांना म्हणजे लोकांच्या दाराशी जाऊन हे करतात हे अतिशय चांगलेलं आहे. म्हणजे लोकांना लांब जावं लागत नाही किंवा माहिती नसते किंवा इथे आहे म्हटल्यावर लोक पटापट करून घेतील आणि याचा सगळ्यांनाच खूप चांगला लाभ होईल. खूप छान उपक्रम ते चालू आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि म्हणजे आपण आदल्या दिवशी पण हे वाटप केलेलं आहे याचं पॅम्पलेट्स वगैरे, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की आज हे इकडे आहे उपक्रम हा. तर ऑलरेडी मला वाटतं गर्दी सुरू झालेली आहे आणि बरेच लोक येतील आणि लाभ घेतील. खूप चांगला कार्यक्रम आहे. ऑल द बेस्ट.